नमस्कार, मी अनिल जगताप। जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे, खरीप 2025चा पीक विमा धाराशिव जिल्ह्यातल्या 57 पैकी 43 महसूल मंडळाला मंजूर झाला होता। त्यापैकी 37 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 263 कोटी रुपयाचे वितरण झाले होते। मात्र मुळज, बेडगा, त्याच्यानंतर बेंबळी, करजखेडा, जागजी आणि कळम या 6 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर असून वाटप झाला नव्हता। मात्र आज सकाळपासूनच यातल्या 3 महसूल मंडळाला पीक विमा वाटप होत आहे। आज सकाळी जागजी आणि बेडगा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी तशा संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे। राज्य शासनाकडून 22 कोटी रुपये येणे बाकी आहे, त्यासंबंधीचा आदेशही निघालेला आहे। उर्वरित महसूल मंडळाला देखील म्हणजे 3 महसूल मंडळाला देखील अगदी 4 दिवसामध्ये पीक विमा मिळेल, ही माहिती आपल्यासमोर देत आहे। तसंच जे धाराशिव जिल्ह्यातले 14 महसूल मंडळ वगळलेले आहेत, त्यासाठी मी आणि लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील आम्ही दोघांनी राज्यस्तरीय तांत्रिक निवारण समिती असेल, तसेच राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती असेल, दोन्हीकडे याचिका दाखल केलेल्या आहेत। या संदर्भात माननीय सचिव महोदयाच्या संपर्कात आम्ही असून मंत्रालयात या संदर्भात बैठक आयोजित करावी अशी विनंती केलेली आहे। लवकरच बैठक होऊन त्यांना देखील न्याय मिळेल। तसेच खरीप 2024च्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे आणि 116 कोटी रुपये मंजूर झाले आहेत का असे विचारले जात आहे। मात्र कृषी आयुक्त असेल, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय असेल किंवा केंद्र शासन असेल, या स्तरावरती माहिती घेतली असता असे पैसे 116 कोटी रुपये मंजूर झाल्याचं कुठेही दिसून येत नाही। ही रक्कम क्रॉप हार्वेस्टरची आहे असं सांगितलं जात होतं, त्याचे स्टेटस दिसत होते, मात्र ते नंतर डिलीट करण्यात आलेले आहे। या संदर्भातली अधिकृत माहिती कुठेही उपलब्ध नाही। त्याचप्रमाणे खरीप 2020चा 30 सप्टेंबरला अंतिम निकाल असून त्यानंतर तो निकाल निश्चितपणाने धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासारखा लागेल। ऑक्टोबरमध्ये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टर 9,000 रुपये मिळण्याचा मार्ग देखील मोकळा होणार आहे। ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो। नमस्कार।